स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये। आज आपण छान पुरी आणि आम्रखंड याची रेसिपी बघणार आहोत। बघा, ती टम्म अशी पुरी फुगलेली आहे। गव्हाच्या पिठाची ही पुरी आहे। छान टम्म फुगते आणि खूप वेळ अशी फुगलेली राहते आणि नरमही सुद्धा राहते। त्यासोबत आपण पुरीसोबत आम्रखंड केलेला आहे। आम्रखंडासाठी जे दही लागतं ते मी घरीच बनवलं आहे। हे दही मी घरी बनवलं आहे। दह्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करेल। दही आपल्याला एक भांडं घ्यायचं, त्यावर चाळणी ठेवायची आहे, कॉटनचा रुमाल ठेवायचा आहे आणि त्यावर दही टाकून घ्यायचं आहे। मोठ्या प्रमाणात हे दही होतं। मी 2 वेळा हे काढून घेतलेलं आहे। एक वेळा तुम्हाला दाखवण्यासाठी ही पद्धत वापरली आहे। त्यावर रुमाल गुंडाळून घ्यायचा पूर्ण आणि पाणी काढून घ्यायचं आहे आणि वजनदार असा काही पण ठेवलं चालेल। मी इथे गोटा ठेवलेला आहे, जो वळवंटा आहे आपला तो ठेवला होता। 8 तासानंतर हे बघा चक्का छान झालेला आहे। आता आम्रखंड करायचा आहे तर आपल्याला इथे आंबा तर लागणारच आहे। इथे 2 मीडियम साईजचे मी आंबे घेतले आहे। त्याचं छान पल्प काढून घेत आहे आणि मिक्सरच्या भांड्याला ते लावून घ्यायचं आहे। बारीक असा दाटसर पाणी न टाकता रस बनवून घ्यायचा आहे। बघा, हे रस झालेला आहे। आता जो चक्का झाला तो रेडी झालेला आहे। मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेत आहे। विस्करच्या मदतीने छान फेटून घ्यायचं आहे। छान 15 मिनिटं फेटल्यानंतर आपल्याला छान मऊ असं दही मिळतं। सुरुवातीला मी हे विस्करच्या साहाय्याने फेटलं, त्यानंतर हे विस्करमध्ये ते खूप फसत असल्यामुळे मोठ्या साईजचे विस्कर असल्यामुळे त्यामध्ये दही फसत असल्यामुळे मी नंतर चमच्याच्या साहाय्याने फेटून घेतलेलं आहे। छान मऊ आपलं दही तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपल्याला आता 1 कप पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि छान ते पण मिक्स करून घ्यायचं आहे। आता आंब्याचा पल्प टाकून घ्यायचा आहे, जो आपण काढला आहे। मी थोडं थोडं करून टाकत आहे। एकदा टाकल्यानंतर परत मिक्स केलं आणि परत अजून टाकून परत मिक्स केलेलं आहे। त्यानंतर जे आधीच मी दुधामध्ये केशर टाकून ठेवलं होतं, त्यात ते केशर दूध आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे। आता काही ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आवडीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे। मी ते काजू पिस्ता टाकलेला आहे। आपला आम्रखंड तयार आहे। एका सर्विंग बाउलमध्ये काढत आहे आणि ड्रायफ्रूटनी गार्निश करून घेत आहे। छान काजू पिस्ता यांनी गार्निश करून घ्यायचं आहे। आपला आम्रखंड तयार आहे। आता आपण पुरी बनवणार आहे। आम्रखंडासाठी आपण आता पुरी बनवणार आहे। आता पुरीसाठी काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये 2 कप गव्हाचे पीठ घ्यायचं आहे। आता हे पीठ चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 3 ते 4 चम्मच आपल्याला इथे रवा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चम्मच आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे। आधी सुरुवातीला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। घट्टसरच हे पीठ मळायचं आहे। पुरी करताना आपल्याला हे घट्टसरच पाहिजे, त्यामुळे पुऱ्या छान होतात। आता हे झालेलं आहे आपलं भिजवून। आता याला अर्धा तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। आता हे झालेलं आहे, आपलं अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर याला अर्धा तासांनी छान काढून मळून घ्यायचं आहे। जर तिथे थोडंसं आपल्याला असंच वाटत असेल तर आपण त्याला थोडंसं पिठाच्या साहाय्याने कोरडं पीठ घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे, पण तेल अजिबात लावायचं नाही। आता इथे बेलण्याला आपण फक्त तेल लावून घेणार आहे आणि ज्या पद्धतीने मी पुऱ्या लाटत आहे त्याच पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायचं आहे। एक गोळा घ्यायचा आहे आणि बेलण्याला तेल लावल्यामुळे एक साईडलाच आता उचलून असं अशा पद्धतीने ज्या पद्धतीने दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। एक साईडला उचलायचं आणि पलटी करायचं नाही, त्याच साईडला उचलून परत पुरी लाटायची आहे। त्यामुळे पुऱ्या छान फुगतात। त्यामुळे पीठ लावल्यामुळे पुऱ्या ह्या लालसर पडतात। त्यामुळे पीठ न लावता आपल्याला तेलाच्या मदतीने एक साईड उचलून अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। अशाच पद्धतीने आपल्या पुऱ्या लाटायच्या आहे। सर्वच या साईडच्या थोडीशी जाडसर आपल्याला हे पुरी ठेवायची आहे। अगदीच पातळ केल्यामुळे काय होतं, ती फुगत नाही। त्यामुळे असं जाडसर पद्धतीने थोडीशी पुरी लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी सर्वच पुऱ्या करून घेते आणि काही जर तुम्हाला वाटलं किंवा तुम्हाला एक करायचे आणि तळायचे असले तरी चालेल, तुम्हाला करून ठेवायचे असले तरी चालेल। अशा पद्धतीने तुम्ही करूनही ठेवू शकता आणि जस्ट केल्यानंतर तळू पण शकता।
पण मी 2-3 इथे करून घेत आहे, त्यानंतर मी तळणार आहे. आता तळताना आपण थोडीशी काळजी घ्यावंच लागेल, कारण की तळणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण तळतो त्याप्रमाणे आपल्या पुऱ्या हे फुगतात. आता काय करायचं, हे सर्व पुऱ्या मी 2-3 लाटून घेतल्या आहे. तेल गरम करायला ठेवायचं कढईवर आणि तेल गरम केलं झाल्यानंतर हलकंसं तेल गरम झाल्यानंतर पुरी आपल्याला त्याच्यामध्ये सोडायची आहे. आता पुरी हे सोडायची आहे आपल्याला. बघा हे गरम झालं आहे तेल, त्यामध्ये पुरी सोडायची आहे आणि गॅसचा फ्लेम आहे आता इथे हाय ठेवायचा आहे आणि पुरी वर आल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम लो करून ठेवायचा आहे आणि पुरी छान वर येते, अलगद हे पुरी वर येते. आता दुसरी साईड आपल्याला हे टर्न करून घ्यायचं आहे. छान पुऱ्या टम्म अशा फुगल्या जातात आणि खूप वेळपर्यंत ह्या फुगलेल्या राहतात. अशा पद्धतीने सर्वच पुऱ्या मी करून दाखवत आहे आणि केल्या पण आहे. सर्वच पुऱ्या माझ्या छान टम्म अशा फुगल्या होत्या. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या ह्या तळून घेतलेल्या आहे. सर्व पुऱ्या छान टम्म फुगतात आणि नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आजचा बेत कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. आम्रखंड आणि पुरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.